नमस्कार. एका छोट्या मधमाशीच्या आयुष्यात असा एक क्षण येतो जो ठरवतो संपूर्ण वसाहतीचं भविष्य. होय, हा आहे न्यूक्चल फ्लाइट, निसर्गातील सर्वात अचूक आणि वैज्ञानिक प्रजनन प्रक्रिया. जेव्हा नवीन राणी मधमाशी म्हणजे व्हर्जिन क्वीन जन्मानंतर 5 ते 7 दिवसाची प्रौढ होते, तेव्हा तिच्या शरीरात प्रजननासाठी आवश्यक असणारे हार्मोन्स हे सक्रिय होतात. तेव्हा ती पोळ्या बाहेर पडते आणि हवेत फेरोमोन सोडते, जे आसपासच्या नर मधमाशांना म्हणजे ड्रोन्सना आकर्षित करतात. हे उड्डाण सहसा उबदार आणि स्वच्छ दुपारी होतं आणि 10 ते 40 मीटर उंचीवर असतं, ज्याला ड्रोन कॉंग्रिगेशन एरिया असं म्हणतात. यालाच नर मधमाशीचे जमाव क्षेत्र असे सुद्धा म्हणतात, जिथे शेकडो नर मधमाशा जमा होतात. यामध्ये राणी वेगाने उडते आणि फक्त सर्वात सक्षम नरच तिच्यापर्यंत पोहोचतात. यालाच नॅचरल सिलेक्शन म्हणतात. एका फ्लॅटमध्ये राणी 10 ते 20 नराशी मीटिंग करते, ज्यामुळे जेनेटिक डायव्हर्सिटी वाढते. मिलनाच्या वेळी नर मधमाशीचा प्रजनन अवयव, याला एंडोफॅलस म्हणतात, तो राणीमध्ये ट्रान्सफर होतो. पण हा क्षण त्याच्या आयुष्यातील शेवटचा क्षण ठरतो, कारण मिलनावेळी हा अवयव नराच्या शरीरापासून वेगळा होतो आणि नर मधमाशी ही लगेच मरते. हा निसर्गाचा एक बायोलॉजिकल सॅक्रिफाईस मेकॅनिझमच आहे. मिलनानंतर राणी पोळ्यात परतते आणि लाखो शुक्राणू तिच्या शरीरातील स्पर्मॅथिका मध्ये साठवून ठेवते. स्पर्मॅथिका म्हणजे राणीच्या शरीरातील शुक्राणू साठवणारा एक लहान पिशवीसारखा अवयव. राणी हे साठवलेले शुक्राणू पुढील 2 ते 3 वर्षे अंडी घालण्यासाठी वापरते. जर अंड शुक्राणू सोबत फलित झालं म्हणजे फर्टिलाइज झालं, तर त्यातून मादी मधमाशी जन्माला येते. आणि जर अंड फलित झालं नाही, तर यातून नर मधमाशी जन्माला येते. या संपूर्ण जैविक प्रणालीला हेप्लोडिप्लॉइडी म्हणतात. म्हणजेच फलित आणि अफलित अंड्यावरून लिंग ठरतं आणि त्याचा संपूर्ण अधिकार हा राणी मधमाशीकडे असतो. म्हणून न्यूक्चल फ्लाइट ही फक्त मेटिंग नाही, तर ती एक इव्हॉल्युशनरी स्ट्रॅटर्जी आहे, जी मधमाशांच्या संपूर्ण वसाहतीचं अस्तित्व टिकवते. धन्यवाद.